आता इंजेक्शन दिलंय म्हणून झोपली आहे ती, पण गुंगी ओसरली की पुन्हा तिचा हट्ट सुरू होईल. तो हट्ट आपण पूर्ण करायचा मिसेस प्रधान. म्हणजे डॉक्टर, म्हणजे असं की काही काळासाठी त्यांच्या हातात खरं बाळ आणून द्यायचं आपण. कुठनं आणणार असं खरं बाळ? पण ते आणावंच लागेल. तुमचे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, डू कन्सल्ट देम. पण हा सर्वात चांगला उपाय आहे. मिसेस प्रधान कशा आहेत आता? पूर्णपणे सैरभैर झाली आहे ती एकतर सुन्नपणे बधीरपणे बसून तरी असते, किंवा मग बाळ आहे असं समजून वागत असते. पण यावर काहीतरी उपाय असेल ना? चालू आहे, ट्रायल आणि एरर चालू आहे. डॉक्टर भागवत म्हणून एक सायकॅट्रिस्ट आहेत, ते ट्रीट करतायत तिला. नमिताची ही अशी अवस्था बघणं आणि बाळ असल्याचं नाटक करणं असा दुहेरी ताण आहे सध्या आमच्या सगळ्यांवर. डॉक्टर जे म्हणतायत ते एका बाजूने पटतंय, पण प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे यार. मला सांग, मूल म्हणजे एखादी वस्तू आहे का बाजारात मिळणारी? पटकन गेलो बाजारात आणि आणली विकत. शुभंकर, तू एखादा तानं बाळ दत्तक का नाही घेत? अमू, काय बोलतोस तू? मूल दत्तक घेणं म्हणजे काय सोपं वाटलं का तुला? तू एखादं मूल भाड्याने का नाही घेत? काय बोलतोस काय तू अमू? तुम्हाला माहितीये तुमच्या मुलांनी काय केलंय? शुभंकर माझ्या बाळाला घेऊन कुठेतरी गेलाय. नमिता, अगं तू तुमचा मुलगा म्हणून त्याला काही बोलायचं नाही. हे बघ नमिता, तू ऐकून तरी घे. तुम्ही तर काही बोलूच नका मध्ये आत्या. नमिता, अगं शुभंकर ना बाळाला घेऊन डॉक्टरांकडे गेलाय. डॉक्टरांकडे न्यायला पाहिजे की नाही त्याला? शुभंकर, शुभंकर माझं बाळ कुठे आहे? शुभंकर प्रधाननी ज्या पद्धतीने आशूला वाऱ्यावर सोडलं ना, सगळं खूप चीड आणण्यासारखंच होतं. त्याच्यासारखा स्वार्थी, संधी साधू आणि मतलबी माणूस मी आज तागायत नाही पाहिला. नाही समीर, तू इतका वाईट नाहीये रे. आय नो हिम सो वेल. यू नो हिम? मी त्याला ओळखते. आम्ही MBA ला एकत्र होतो. तू असं बघत काय उभा राहिलायस? माझं बाळ मला हवंय. आत्या तुम्ही तरी सांगा ना याला. आत्या माझं बाळ काय करतो मला कळत नाही. पण तुम्ही मला माझं बाळ कधी आणून देत नाही. तू जा ना, माझं बाळ आणून दे मला. मी म्हटलं ना, माझं बाळ हवंय मला. सोनू, तुला माहितीये का आपल्या नर्सरीत खेळायला जायचंय? किती खेळणी आणले त्यासाठी माहितीये का? आम्ही आणि बाबांनी सगळी नर्सरी सजवली शोधण्यासाठी. सगळं 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 तुझ्यासाठीच आहे. ती तुझी खोली आहे आणि तुझ्यासाठी मोठी जी रूम आहे ना, खूप सारी खेळणी पण आहेत. चाकू माझी काय जर नाही बघायचं. बरं, आपण काय बघूया. हे बघ, कोण आहे बुबू आणि कोण आहे निमू. बघ निमू. कशी आहेस तू अश्विनी? मी ठीक आहे मा. तुम्ही कशा? जे घडतंय त्या परिस्थितीत एखादा माणूस जितकं ठीक असू शकतं तितकी आहे. मा, खूप वाईट वाटतंय. आता वाटून उपयोग काय आहे त्याचा? मनस, प्लीज काही तमाशा नका करू. पण आज कितीतरी दिवसांनी मला नमिताचा चेहरा खुललेला दिसला, फक्त तुझ्यामुळे अश्विनी. खरंच थँक्यू व्हेरी मच. घडलेल्या सगळ्या गोष्टी विसरून तू इथे आलीयस. हा खरंच तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. नाही मा, शेवटी मोठं असतं ते प्रेम, जिव्हाळा आणि नाती. माझ्या लेखी या 3 गोष्टींना खूप महत्व आहे.